श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट केले त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे। आजचा स्वामी संदेश सृष्टीवर्णन। नारदाने विचारले, तात आपण अनादी देवादिदेव आणि सृष्टीकर्ते आहात। आपणास माझा नमस्कार असो। ज्याच्यामुळे आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो ते ज्ञान आपण मला सांगावे। प्रभो, या संसाराचे लक्षण काय आहे? याचा आधार काय? याची निर्मिती कोणापासून झाली? हा कोणाच्या अधीन आहे? आपण याचे सत्य मला सांगावे। जे काही झाले, होत आहे आणि होणार आहे याचे स्वामी आपणच असल्याचे हे सर्व आपण जाणता। हा सगळा संसार तलहातावर ठेवलेल्या आवल्याप्रमाणे आपल्या ज्ञानदृष्टीपथातच आहे। आपल्याला हे ज्ञान कोठून मिळाले? आपण कोणाच्या आधारावर उभे आहात? आपले स्वामी कोण आहेत? आपले स्वरूप काय आहे? आपण एकटेच तर आपल्या मायेने प्राण्याची उत्पत्ती करतो। आपल्याशिवाय अन्य कोणापासूनही उत्पन्न झालेले नाही। अशा प्रकारे सर्वांचे ईश्वर असूनही आपण एकाग्र चित्ताने घोर तपश्चर्या केली। यावरून मला अशी शंका आहे की आपल्यापेक्षा उच्च कोटीचा कोणी आहे काय? मी जे काही विचारत आहे ते सर्व आपण मला अशा रीतीने समजावून सांगा की जेणेकरून मी सर्व काही चांगल्या प्रकारे समजू शकेन। ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा नारदा, सर्व जीवाबद्दल वाटणाऱ्या करुणेपोटी तू मला हा सुंदर प्रश्न विचारला आहेस, कारण यामुळेच भगवंताच्या गुणाचे वर्णन करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे। तू माझ्याविषयी जे काही सांगितलेस ते खरेच आहे, कारण जोपर्यंत माझ्याही पलीकडे असे भागवत तत्व जाणले जात नाही तोपर्यंत हा माझाच प्रभाव वाटत राहील। जसे सूर्य, अग्नी, चंद्र, ग्रह, नक्षत्र आणि तारे ज्यांच्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतात, तसा मी सुद्धा भगवंताच्या चिन्मय प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतो। ज्यांच्या अगम्य मायेने मोहित होऊन लोक मला जगद्गुरू म्हणतात त्या भगवान वासुदेवांना मी वंदन करतो। ही माया तर लाजून त्यांच्यासमोर उभीसुद्धा राहत नाही, परंतु संसारातील अज्ञानी लोक तिने मोहित होऊन हा मी हे माझे अशा प्रकारे बडबड करतात। नारदा, सर्व योग साधना नारायणाच्या प्राप्तीसाठीच केल्या जातात। सर्व प्रकारचे तप नारायणाकडेच घेऊन जाते। ज्ञानानेही नारायणालाच जाणले जाते। सर्वांचे फल ही भगवान नारायणच होत। ते द्रष्टा असूनही ईश्वर आहेत, निर्विकार असूनही सर्वांचे स्वरूप तेच आहेत। त्यानेच मला निर्माण केले आहे आणि त्यांच्या दृष्टीनेच प्रेरित झालेला मी सृष्टी रचना करतो। मायापती भगवानांना आपण अनेक व्हावे अशी इच्छा झाल्यानंतर आपल्याच मायेने त्याने आपल्या स्वरूपात काल, कर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला। भगवंताच्या शक्तीमुळे कालाने त्यांना रूपांतरित केले आणि कर्माने महत्त्वाला जन्म दिला। रजोगुण आणि सत्वगुण यांनी तमप्रधान विकार उत्पन्न झाला, त्याला अहंकार म्हटले जाते। जेव्हा महाभूतांचे कारण असणारा तामस अहंकार रूपांतरित झाला तेव्हा त्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली। जेव्हा आकाशात विकार उत्पन्न झाला तेव्हा त्यातून वायूची उत्पत्ती झाली। वायूमध्ये विकार उत्पन्न झाला तेव्हा तेजाची उत्पत्ती झाली। तेजाच्या विकाराने पाण्याची उत्पत्ती झाली। पाण्याच्या विकाराने पृथ्वीची उत्पत्ती झाली। वैवारिक अहंकारातून इंद्रियाच्या अधिष्ठात्या अशा दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार, अग्नी, इंद्र, विष्णू, प्रजापती देवतांची उत्पत्ती झाली। तेजस अहंकारापासून कान, त्वचा, डोळे, जीभ आणि घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाले। तसेच वाणी, हात, पाय, गुदद्वार ही 5 कर्मेंद्रिय उत्पन्न झाली। त्याचबरोबर बुद्धी आणि प्राण हेही तेजस अहंकारापासून उत्पन्न झाले। ज्यावेळी ही पंचमहाभूते, इंद्रिय, मन, सत्व इत्यादी 3 गुणे सर्व एकमेकांशी संघटित झाले नव्हते तेव्हा स्वतःला राहण्यासाठी म्हणून भोगाचे साधनरूप असलेल्या शरीराची रचना करू शकले नाहीत। जेव्हा भगवंतांनी आपल्या शक्तीने
यांना प्रेरित केले, तेव्हा त्याने एकमेकांशी जुळून घेतले. त्याने आपापसात स्वीकार करून पिंड म्हणजेच एक जीव आणि ब्रह्मांड म्हणजेच सर्व चराचर जीव या दोहोंची रचना केली. ते ब्रह्मांड रूप अंडे 1000 वर्षापर्यंत निर्जीव अवस्थेत पाण्यामध्ये पडून राहिले. नंतर काल, कर्म आणि स्वभाव यांच्या साह्याने भगवंताने त्याला जीवित केले. ते अंडे फोडून त्यांच्यातून विराट पुरुष निघाला. त्यांच्या मांड्या, पाय, हात, डोले, तोंड आणि मस्तके हजारो होती. विद्वान पुरुष उपासनेसाठी त्यांच्याच अंगामध्ये समस्त लोकाची कल्पना करतात. त्यांच्या कमरेपासून खालील अंगात सप्त पातालाची आणि वरील अंगात सप्त स्वर्गाची कल्पना केली जाते. ब्रह्मदेव म्हणाले, त्याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिची अधिष्ठाती देवता अग्नी उत्पन्न झाला. विराट पुरुषापासून देवता, वरुण, मनुष्य, पितर आणि देवतांना भोजन करण्यायोग्य अमृतमय अन्न, सर्व प्रकारचे रस हे सर्व विराट पुरुषाच्या जिभेपासून उत्पन्न झाले. त्यांच्या नाकाच्या छिद्रापासून प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 प्राण तसेच वायू उत्पन्न झाला. घाणेंद्रियापासून अश्विनी कुमार, सर्व औषधी सुगंध उत्पन्न झाला. त्यांच्या पाठीपासून पराजय, अधर्म आणि अज्ञान, तर नाड्यांपासून नद्या तसेच हाडांपासून पर्वत निर्माण झाले. त्यांच्या पोटात मूल प्रकृती, रस, समुद्र, समस्त प्राणी आणि त्यांचा मृत्यू यांचा समावेश आहे. त्यांचे हृदय ही मनाची जन्मभूमी आहे. नारदा, मी, तू हे सर्व तुझे ज्येष्ठ बंधू सनकादी, शंकर, देवता, दैत्य, मनुष्य, नाग, पक्षी, मृग, सरपटणारे प्राणी, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, भूत, प्रेत, सर्प, पशु, पितर, सिद्ध, विद्याधर, चारण, वृक्ष, आकाश, पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे अनेक जीव, ग्रह, नक्षत्र, धूमकेतू, तारे, वीज आणि मेघ हे सर्व काही विराट पुरुषच आहेत. हे संपूर्ण विश्व जे होते, जे आहे व जे असेल, सर्वांना त्यानेच वेढले आहे. इतकेच काय, पण त्यांच्यामध्ये हे विश्व केवळ वितभरच आहे. जसा सूर्य आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेरील प्रकाश पसरवितो, त्याप्रमाणे पुराण पुरुष परमात्मा सुद्धा विराट शरीराला प्रकाशित करून त्याच्या आत बाहेर सर्वत्र प्रकाशित होते. ज्यावेळी या विराट पुरुषाच्या नाभी कमलापासून माझा जन्म झाला, त्यावेळी या पुरुषाच्या अंगाव्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञ सामुग्री मिळाली नाही. त्यावेळी मी त्यांच्या अंगामधूनच यज्ञासाठी आवश्यक वस्तू, जव, तांदूळ, अशी धान्य, तूप यादी स्निग्ध पदार्थ, 6 रस, माती, पाणी इत्यादी मी विराट पुरुषाच्या अंगापासून एकत्रित केले आणि त्यांचे पूजन केले. हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणातच स्थिर आहे. त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो. त्यांच्याच अधीन राहून रुद्र संहार करतो आणि सत्व, रज, तम रूप 3 शक्ती धारण करणारे ते स्वतः विष्णू रूपाने यांचे पालन करतात. ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा, तू जे विचारले होतेस त्याचे मी तुला उत्तर दिले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.